जरांगेंनी माझ्यावर टीका केली नाही तर त्यांचं भाषण कोण ऐकणार? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित। आमचा हक्क आम्हाला मिळायलाच हवा, राऊतांची मागणी। सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल। 5,85,00,000ची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी पत्नी आणि मुलांवरही गुन्हा दाखल। शरद पवारांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट। शरद पवारांनी उपराष्ट्रपती धनखड यांना दिले पुरंदरचे अंजीर भेट। उंच इमारतीतील अग्निसुरक्षेबाबत राज्य सरकार अजूनही उदासीन। फेब्रुवारीत अधिसूचना जारी करून ठोस उपाययोजना का नाहीत? हायकोर्टाचा राज्य सरकारला संतप्त सवाल। अधिवेशन काळात अपात्रतेची सुनावणी घेऊन लवकरच निर्णय घेणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। तर संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार निर्णय घेतला जाईल, नार्वेकरांचं विधान। एकीकडे आरक्षणाकडे तुच्छतेने बघणारे आणि त्याची अवहेलना करणारे लोक आता आरक्षण मागतायत। नाव न घेता अंजली आंबेडकरांची मराठा आंदोलनावर टीका। मुंबईच्या दादर परिसरातील साडीच्या दुकानावर ईडीची छापेमारी। मनसुख गाला यांचा साडीचा व्यवसाय असल्याने ईडीकडून तपासणी सुरू असल्याची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन। लखनौमध्ये बसपा प्रमुख मायावती यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन। कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बायजूच्या बायजू रवींद्रन यांनी कुटुंबियांच्या सगळ्या मालमत्ता ठेवल्या गहाण। उभे केले 100 कोटी रुपये, ब्लूमबर्गचं वृत्त। मध्य प्रदेशातल्या राजगडमध्ये 5 वर्षे चिमुकली अडकली 25 फूट बोरवेलमध्ये। बचाव मोहिमेला यश। 9 तासांच्या प्रयत्नानंतर मुलीला बोरवेलच्या बाहेर काढलं। भारतासाठी 2011 ते 2020 हे दशक हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि उष्णतेचं ठरलं। जागतिक हवामान संघटनेचा अहवाल। आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर मिचांग चक्रीवादळ मंदावलं। पावसाच्या शक्यतेमुळे 9 जिल्ह्यात रेड अलर्ट। फायटर सिनेमातील दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांचा लुक समोर। 25 जानेवारीला सिनेमाचं प्रदर्शन। रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ। अॅनिमल चित्रपटानं तोडला गदर 2 आणि टायगर 3 आणि पठाणचा रेकॉर्ड। 13 डिसेंबरला संसदेवर हल्ला करणार खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नूची भारताला धमकी। धमकी देणारा व्हिडिओ पन्नूनं केला रिलीज। 50हून जास्त कप सिरप गुणवत्ता चाचणीत फेल। CDSCOच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड। मुंबईत अशा बोगस कप सिरपची मेडिकलमधून सर्रास विक्री केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव। अयोध्येत तयार होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं बांधकाम युद्धस्तरावर। दुसऱ्या मजल्यासाठीच्या खांबांचं कोरीव काम सुरू। जानेवारीत होणार राम मंदिराचं लोकार्पण। टेलिकॉम कंपन्यांमध्ये 1 जानेवारीपासून नवीन नियम। नवे सिम खरेदी करण्यासाठी आता पेपरलेस KYC करावी लागणार। त्यामुळे बनावट सिम कार्ड, आर्थिक फ्रॉड यासारख्या प्रकरणांना चाप लागणार। केंद्राकडून 100हून अधिक चीनी वेबसाईट्सवर बंदी। चीनी वेबसाईटद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्थिक फसवणुकीवर कारवाई करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय। हिंडनबर्ग अहवालात गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले फसवणुकीचे आरोप गैरलागू। अमेरिकन अधिकाऱ्याचा दावा। अमेरिकेकडून गौतम अदानींना क्लीन चिट। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।